शिर्डी येथे राष्ट्रीय एकता नाभिक महासंघाचा वधूवर परिचय मेळावा व गुणगौरव कार्यक्रम नुकताच पार पडला। या कार्यक्रमास राष्ट्रीय अध्यक्ष श्री भगवान अण्णा बिडवे यांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं। या कार्यक्रमास महाराष्ट्रातील विविध कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। कर्मचारी महासंघाचे महाराष्ट्राचे अध्यक्ष ज्ञानेश्वरजी चातुर, एकता नाभिक महासंघाचे नेते किरणभाऊ बिडवे, तसेच नाभिक एकता महासंघाचे सर्व जिल्हा अधिकारी, तालुका अध्यक्ष मोठ्या संख्येने उपस्थित। अध्यक्ष श्री भगवानराव बिडवे हे काय म्हणाले ते पहा। प्रत्येक ठिकाणी घेतले पाहिजे। ज्या विवाहाला अडचण येतात याच्यातून कुठलातरी एक मार्ग निघतो। तर समाज जनजागृतीसाठी आपण काय संदेश द्या आजच्या कार्यक्रमात? वधूवर परिचय मेळावे ही खऱ्या अर्थानं काळाची गरज आहे आणि म्हणून गेले सातत्याने 40 वर्ष आम्ही विविध जिल्ह्यांमध्ये वधूवर मेळाव्याचं आयोजन करतो। सुरुवातीच्या काळामध्ये या वधूवर मेळाव्यांना लोकांनी नाकारलं, पण नंतरच्या काळामध्ये मात्र त्याची आवश्यकता आणि गरज ओळखून संपूर्ण प्रत्येक जिल्ह्यामध्ये महाराष्ट्राच्या वधूवर मेळावे होऊ लागले आणि लोकांना त्याची गरज वाटू लागली आणि अनेक विवाह या निमित्ताने जमू लागले। आणि म्हणूनच समाजाची खरी गरज ही कुटुंबाचं आणि विवाह संस्थेच्या माध्यमातून या ठिकाणी चांगला वधू आणि वधू एका ठिकाणी बघाव्यास मिळावे, चांगली स्थळं शोधणं सोपं जावं, या दृष्टिकोनातून खऱ्या अर्थानं समाजाच्या वतीनं आम्ही वधूवर मेळाव्याचे आयोजन करतो। शिर्डी या ठिकाणी हा दुसरा वधूवर मेळावा त्यांनी संपन्न होतो। मोठ्या प्रमाणात वधू आणि वर जे काही विवाह इच्छुक आहेत ते या ठिकाणी येतात आणि त्यांना सहजासहजी स्थळं, विवाह योग्य स्थळ त्या ठिकाणी मिळत असतात। म्हणूनच या वधूवर मेळाव्याचं आपण आयोजन लोकांनी खरं या ठिकाणी नाभिक समाजातील वधूवरांनी खऱ्या अर्थानं याच्यामध्ये सहभागी झालं पाहिजे। कारण वर शोधणे किंवा वधूचं संशोधन करणे हे कठीण कार्य आहे आणि त्यासाठी वेळ जातो, प्रवास करावा लागतो आणि योग्य स्थळ मिळेल याची गॅरंटी नसते। पण वधूवरांच्या या मेळाव्यामध्ये मात्र योग्य स्थळं मिळतात आणि म्हणून हे वधूवर मेळावे यशस्वी होतात। लोकांनी मोठ्या सहभागाने जिथे जिथे जमेल त्या त्या वधूवर मेळाव्यामध्ये सहभागी व्हावं अशा प्रकारची अपेक्षा मी समाजाकडनं या ठिकाणी। आतापर्यंत किती मेळावे झाले? शेकडो मेळावे झाले असतात। कोणकोणत्या जिल्ह्यात? कारण अगदी सुरुवातीपासून मुंबईला दादर या ठिकाणी सुरुवातीचे मेळावे झाले आणि नंतर मात्र आमच्या जेवढ्या संस्था महाराष्ट्रातील तिथं सातत्याने दरवर्षी मेळावे होतात। आता याची संख्या सांगायची म्हणजे 40 वर्षापासून सातत्याने ते मेळावे होतात आणि कोकण विभागाचं म्हटलं तर दादर या ठिकाणी मेळावा होतो, विदर्भामध्ये मेळावे होतात, मराठवाड्यामध्ये मेळावे होतात। म्हणजे महाराष्ट्रातले जेवढे विभाग आहे त्या त्या जिल्ह्यामध्ये वेगवेगळ्या संस्था आहेत आणि त्या संस्थांना आमच्या संघटना म्हणून अनेक विवाह सातत्याने होत असतात। आज शिर्डीमध्ये किती वधूवरांची जी आज परिचय मेळावा किती संख्या असेल? आज 330 मुलं आणि मुली अशा समान पद्धतीने या ठिकाणी आहेत, नोंदवलेले आहेत आणि त्यापेक्षा अधिक स्थळं या ठिकाणी येतील। काही स्थळं वेळेवर येतात। विवाहाच्या अडचणी हा प्रमुख प्रश्न बनलेला आहे कुठल्या समाजामध्ये। आपण हा परिचय मेळावा घेतात वधूवरांचा, त्या मेळाव्यामध्ये काही वयाची काही डिमांड, काही नोकरीच्या डिमांड असतात, मुला-मुलीच्या अशा ज्या समस्यातून आपण कसा तोडगा काढतो? आजच्या काळामध्ये खऱ्या अर्थानं विचार केला तर उच्च शिक्षित मुलींचं प्रमाण वाढलेलं आहे। हे केवळ नाभिक समाजातच नाही तर सर्व समाजामध्ये ते स्थळांचं प्रमाण वाढलं आहे आणि त्या प्रमाणामध्ये मुलांची संख्या आणि मुलांचं शिक्षण हा थोड्याफार फरक त्या ठिकाणी जाणवतो आणि म्हणून विवाह जमण्यासाठी अनेक अडचणी निर्माण झाल्या। गत काळामध्ये नातेगोत्याच्या माध्यमातून आणि वधूवर मेळाव्याच्या माध्यमातून तात्काळ विवाह जमायचे, पण आता चिकित्सिक पद्धत वाढलेली आहे, लोकांच्या अपेक्षा वाढलेल्या आहे आणि म्हणून आता केवळ वधूवर मेळावा
हेच एक साधन असं आहे का मग यथायोग्य स्थळ अपेक्षेसारखं स्थळ त्या ठिकाणी मिळवण्याचा आणि शोधण्याचा प्रयत्न सहजासहजी होतो आणि म्हणून आज वधूवरांची गरज मेळाव्याची गरज त्या ठिकाणी निर्माण झाली. आपण आपला समाज आणि इतर समाजामध्ये पण अशा पद्धतीचे वधूवर मेळावे घेतले पाहिजे त्याच्यासाठी काय संदेश द्याल? नाभिक समाज तर सातत्याने वधूवर मेळाव्याचं आयोजन करतोच आणि त्याला प्रतिसादसुद्धा मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रामध्ये आत्तापर्यंत मिळाला आहे. आमच्या नाभिक समाजाच्या संघटना महाराष्ट्रासह इतर राज्यामध्ये आहे तिथे सुद्धा हे परिचय मेळावे घेतले जातात कारण ती सामाजिक गरज आहे आणि इतर समाजाने सुद्धा अशा प्रकारचे वधूवर मेळावे घ्यावेत कारण केवळ नाभिक समाजामध्येच स्थळं जमण्याच्या अडचणी आहेत अशातला भाग नाही. समाजामध्ये विवाह संस्था एक असा भाग आहे तर त्याची गरज प्रत्येक कुटुंबाला प्रत्येक समाजाला त्या ठिकाणी आहे आणि म्हणून इतर समाजाने सुद्धा अशा प्रकारचं आयोजन जर केलं तर सहजासहजी आणि चांगली स्थळं एकमेकाला मिळू शकतात आणि त्यांची माहिती एकमेकाला मिळाल्यानंतर वधूवर शोधणे यथायोग्य स्थळ शोधणे हे सोपं होतं आणि त्यांनी सुद्धा मोठ्या प्रमाणात सहभाग घेऊन अशा प्रकारचं आयोजन करावं. एवढंच नव्हे तर वधूवर मेळावे तर घ्यावेत परंतु त्या ठिकाणी सामुदायिक विवाह सोहळेसुद्धा त्या ठिकाणी समाजांनी आयोजित केले पाहिजे. गत काळामध्ये ज्याप्रमाणे कोरोनाच्या काळामध्ये छोटे छोटे विवाह करावेत अशा प्रकारच्या सूचना आल्या होत्या म्हणून अवाढव्य खर्च न करता अनावश्यक खर्च न करता एक छोट्या स्वरूपात ते विवाह करावं आणि तो जो खर्च होतो तो कुटुंबासाठी मुलांच्या शिक्षणासाठी किंवा आपल्या कुटुंबाच्या प्रगतीसाठी वापरावा अशा प्रकारची भूमिका खऱ्या अर्थानं पदाधिकाऱ्यांनी कार्यकर्त्यांनी नेत्यांनी आणि संघटनांनी घ्यावी. त्याचबरोबर समाजाने सुद्धा याच्यामध्ये दखल दिली पाहिजे. केवळ एकमेकाचं अनुकरण करून भागणार नाही तर स्वतःचंच कर्ज काढायचं आणि लग्न करायचं त्यापेक्षा ही भूमिका घेणेसुद्धा काळाची गरज आहे आणि त्यासाठी सर्व कार्यकर्त्यांनी प्रयत्न करणे आवश्यक आहे. आपल्या या वधूवर परिचयामध्ये आंतरजातीय विवाहाबद्दल काही सूचना आहेत का? आता नाभिक समाजाच्या वतीनं नाभिक समाजामध्ये आता ह्या वधूवर मेळाव्याच्या माध्यमातून समाजाच्या अंतर्गत विवाह व्हावे ही खरी भूमिका आहे. पण बऱ्याचदा असं होतं की उच्च शिक्षित आहे त्यांना स्थळ मिळत नाही आणि म्हणून त्यांच्या योग्य स्थळ करताना मात्र आम्ही त्यांना अडचण करतो. त्यांचे विवाह व्हावेत अशा प्रकारची भूमिका त्याच्यामध्ये असतो आणि पुढच्या काळामध्ये आम्ही हा महाराष्ट्रातल्या मराठी नाभिक समाज बांधवांसाठी मेळावा जरी असला तर येत्यानंतरच्या काळात आम्ही आंतरराज्यीय म्हणजे MP असेल UP असेल किंवा या दक्षिणेकडच्या काही राज्य असतील त्या भागातल्या वधूवरांना एकत्र बोलून बहुभाषिक बहुप्रांतीय बहुप्रदेशाचा असा एक मोठा विवाह सोहळ्याचा किंवा परिचय मेळावासुद्धा त्या ठिकाणी घेणार आहोत जेणेकरून अंतर कमी होईल आणि अधिकाधिक वधूवर त्या ठिकाणी मिळू शकतील अशा प्रकारची त्यामागची भूमिका आहे. सर ओके धन्यवाद.